नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कणदूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावास मालिकेचे 6वे पुष्प उत्साहात फुलले। कणदूर तालुका शिराळा येथील भारतीय बौद्ध महासभा अर्थात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा शिराळा यांच्या वतीनं आयोजित वर्षावास मालिकेतील 6वा कार्यक्रम पुष्प शनिवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेनिमित्त कणदूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचे नियोजन कणदूर गावचे माजी फौजी दिलीप कांबळे यांनी केलं होतं। अध्यक्षस्थानी अशोक कांबळे हे होते। मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला धूपदीप व पुष्प अर्पण करून त्रिसरण आणि पंचशील ग्रहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका अध्यक्ष जगन्नाथ परुळे यांनी वर्षावासानिमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य शशिकांत कांबळे यांनी केलं। प्रवचनकार सुरेश कोळगावकर, केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य व माजी अध्यक्ष शाहूवाडी तालुका यांनी श्रावण पौर्णिमा आणि महामंडळ सूक्त या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केलं। त्यानंतर बौद्धाचार्य सतीश काळे यांनी उपासक उपासिका यांना विषयानुरूप धम्मदेशना दिली। पुनवत गावचे शाहीर संपत हेतंबे यांनी पहाडी आवाजात भीमगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमानंतर सर्व उपासक उपासिका यांना ग्रामस्थांच्या वतीनं चहा आणि खीर दान देण्यात आली। या कार्यक्रमासाठी कणदूर गावचे उपासक भीमराव कांबळे, प्रकाश कांबळे, भगवान कांबळे, विराज कांबळे, विश्राम कांबळे तसेच नंदा कांबळे, अलका कांबळे, सुजाता कांबळे, आकाताई कांबळे, नीलम कांबळे, कळसुबाई सोरटे आदींसह अनेक उपासक उपासिका उपस्थित होते। फौजी दिलीप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले। निवास वास्तव्य जे आपण राहतो त्याला अशा अर्थाने तो वर्षावास। मग हा वर्षावास हा कधीपासून चालू झाला? या वर्षावासाचं महत्त्व काय? हा वर्षावास कोणी करायचा? तर महाकारुणी तथागतांनी हा वर्षावास त्यांच्या म्हणजे जीवनामध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी हा वर्षावास चालू केला। हा वर्षावास चालू करण्याचं कारण त्या पाठीमागे काय? तर तथागतांच्या काळामध्ये जो काय भिक्खू संघ होता, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, हा भिक्खू संघ त्या काळामध्ये म्हणजे कधी? तर 2500 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी भिक्खू संघ धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांना त्या काळामध्ये म्हणजे 2500 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज विचार करता ह्या परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे। पंचशिलेचे सूर जुळाले, त्रिशरण पंचशिलेचे सूर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, त्रिशरण पंचशिलेचे सूर जुळाले, त्रिशरण पंचशिलेचे सूर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।